नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनल अक्षय गोट फार्मिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तरी आजचा विषय आपला मी असा निवडलाय की बंदिस्ती शेळी पालन. बाबा, तुम्हाला बंदिस्ती शेळी पालन करायचं आहे तर कसं काय नियोजन करायचं, ते बंदिस्ती शेळी पालन त्यातनं आपल्याला प्रॉफिट कसं काय मिळवायचं आहे ते तुम्हाला मी सविस्तरपणे ह्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे, की जेणेकरून तुम्हाला त्या बंदिस्ती शेळी पालन करत असताना कुठल्या सगळ्या अडचणी बाबा येणार नाहीत आणि अडचणी न येण्यासारखं तुम्हाला हे बंदिस्ती शेळी पालन साध्या आणि ह्याच्यात केलेलं शेळी पालन मी धावणार आहे. तरी बघू शकता, ही बंदिस्ती शेळी पालन करताना आपण इकडनं अशी जाळी मारलेली आहे. तर ही जाळी तुम्हाला सांगतो मी, जवळजवळ ह्या जाळीला एक 20,000 रुपये खर्च केलाय. तर जाळी बघू शकता, ही सगळी जाळी आहे. जवळजवळ ही जाळी कमीत कमी 4.5 ते 5 फुटाची जाळी आहे. 5 फुटाची कडनं जाळी मारली आणि मध्ये मध्ये 10-10 फुटाचं अंतर सोडून ही खांब मारलेला आहे. तुम्ही बघू शकता की 10-10 फुटाचं डांब आणि कडनी तुम्हाला जाळी अशी मारून घ्यायची, जेणेकरून तुम्हाला शेरडे जरी सोडले तरी बंदिस्त होतील. आणि बघू शकताय तुम्ही, मी ही पटांगण ठेवले सगळी शेरडांना बंदिस्त हिंडण्यासाठी. कारण की काय होते की जेणेकरून शेरड बाबा आपले मोकळी सोडली तर मारामारी होऊन आणि हिंडायला या बाबा प्रॉपर त्यांना एकमेकाला मारामारी होल्यामुळे काय होतं मित्रांनो, तर त्यांचं लागालागी बाबा अशा भरपूर प्रमाणात अडचणी आपल्याला येते. ते बंदिस्त शेळी पालन जर करायचं असतं तर तुम्हाला कमीत कमी 5-6 गुंठ्याची जागा तुम्हाला ही नक्की पाहिजे. तर तुम्ही हे बघू शकता, हे मी दरवाजा इकडं रानात जाण्यासाठी एक दरवाजा केलाय. तर हो, ही दरवाजा आहे. तर पुरा एक 5 फुटाचा दरवाजा लोखंडाचा फ्रेम मी तयार करून घेतले. आणि कडनी बघू शकता, ह्याला कडनी मी सपोर्ट म्हणून माझ्यात वायर शिल्लक राहिलेली सपोर्टला बांधले. कारण काय होते की जेणेकरून शेरडा आपली घासली केली तर त्यातनं जाळी आपली पलीकडे दबू नये म्हणून ह्याच्यात मी जाळीला कडनी सपोर्ट दिला. तुम्हाला काय करायचं आहे की मधनं सकड जाळीला सपोर्ट द्यायचा. कारण काय होते, शेरड घासून आपली शेरड पडून येते बाबा, जाळी पडून आणि बाद होणे. तर ह्याला जास्त काय मित्रांनो खर्च आला नाही. माझा 20,000 रुपये फक्त गोठ्याला हे खर्च केला, जाळीला आणि खांबाला. आणि तुम्हाला वरचा खर्च, सिमेंटचा खर्च आणि तुमचा स्वतःची मजुरी येईल. तर बंदिस्ती शेळी पालन करताना मी काय केलंय मित्रांनो, तर मध्ये एक शेड उभा केले. ही शेड तुम्ही बघू शकताय की ही जवळजवळ शेड मी 20 बाय 10 शेड घेतलेला आहे. तर बघू शकता ही शेड तुम्ही. तसंच पुढं मी दावतोय तुम्हाला. तर हो का, ही शेळी पालन, बंदिस्ती शेळी पालन करताना आपल्याला अनेक गरजा लागतील. त्या गरजा म्हणजे पहिल्यांदा शेळांना खाण्यासाठी आपल्याला त्यांना कुंड्या आणून ठेवावं लागते. एक 3,500 रुपयाची, 3,000 रुपयाची तुम्हाला कुंड्या आणायला लागेल. कारण काय होतं, ह्यात जर तुम्ही चारा वगैरे ह्यांना टाकला तर ह्यांना मुंडकी घालून खाता येते ते प्रॉपर. आणि तुम्ही काय पण चंदी असू द्या, तुमची चंदी ह्यात घाला येते. जेणेकरून चंदी गाठल्यामुळे ह्यात काय होते की गवत गाठल्यामुळे पायात येत नाही आणि शेरडे वरच्यावर एकदम मस्तपैकी खाते ते. आणि त्यामुळे ह्यात तुम्हाला अडचण चंदीला म्हणून किंवा वैरण टाकायला ह्या दावणीत तुम्हाला कसलीच अडचण नाही. बंदी शेळी पालन करत असताना तुम्हाला हे 2-3 कुंड्या ठेवायचे. तर तुमच्या शेरडा मापानं, मी आता सध्या माझ्याकडे एकच 2 होत्या, एक मोडलेले 4-5 वर्षापासून एकच आहे आता माझ्याजवळ. तर हे तुम्हाला दुसरं एक नियोजन त्यात मी बंदी शेळी पालन मध्ये सांगतोय, म्हणजे की तुम्हाला लहान कोकरासाठी मित्रांनो हे आणायचं आहे. कारण ह्यानं काय होतंय की तुमची कोकरं ज्वारी वगैरे तुम्ही बारकी जर घालताय खायला लागलेल्या कोकरांना, तर हाईट कमी असल्यामुळे ह्यात कोकरांना खाता येते. आणि ह्यात कसं होतं की मोठ्या बारक्या कोकरांना तुम्हाला चढून खाता येत नाही. तर बारकी कोकर ह्यात खाते ते आणि मोठी शेरड आहे ते ह्यात खाते ते. तर त्यामुळे काय होते, कोकरांना शेरडांना चंदी वेगवेगळी ठेवता येते तुम्हाला. तर बघू शकताय. आणि मी ही पुढे सावलीला उभा राहण्यासाठी बंदिशी शेळी गोठ्याच्या आतमध्ये जाळी मारून शेरडांना उभा राहण्यासाठी वरनं पत्रा मारून घेतलाय आणि कडकडीन खांबरून. तर तुम्ही बघू शकता, ही जागा मी शेरडांना सावलीसाठी ठेवली. पुढे तसंच तुम्हाला दावतोय. आणि मी बंदिस्ती शेळी पालनामध्ये मित्रांनो काटासकट आणून ठेवलाय, की जेणेकरून एखादे गिराईक बाबा आपल्याला आलं तर आपण वजन करून देऊ शकतोय. तर तुम्हाला ही चालू करून दावतोय काटा. तर कारण काय होते की म्हणजे शेळी पालन करताना पुढले पण नियोजन केलं पाहिजे मित्रांनो. आपल्याला एखादी शेरडी ऐकायची बाबा, तर त्यासाठी मी हे काटा आणून ठेवलाय. काटा जेणेकरून आपण किलोवर वगैरे बोकड बिकड असते तर त्यात देऊ शकतोय आपण. तर मित्रांनो तसंच आपण मी इकडच्या बाजूला एक दरवाजा काढलाय, जेणेकरून आतमध्ये आतमध्ये आपण यायला उघड झाप करून वगैरे इथून याला मी हो ह्या बंदिस्त शेळी पालनात एक दरवाजा केलाय, की जेणेकरून आपल्याला आत आणि बाहेर करता येते आपल्याला. की इथनं माझं तिकडनं जाऊन वाटावरून येतोय मी इकडं आतमध्ये शिरतोय. तर ही दरवाजा
मी इकडे बंदिस्त शेळी पालनासाठी आतमध्ये केलाय मित्रांनो. नियोजन माझं मित्रांनो 4-5 वर्षापूर्वी केलेलं आहे. मित्र ही माझी शेरड बघू शकताय तुम्ही. खाली बसलेली शेरड बघा ही शेळी माझी बंदिस्त शेळी मोकळी शेरड आहे. तर बघू शकता याला दावं नाही, त्यामुळे काय होतंय की मी ही खराब आणलेली शेरड होती माझी एकदम टकाटक झाली मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता ही कोकर बिगर वगैरे कोकर तर बघा हो काही बंदिस्त असल्यामुळे नुसती फिरून खाते हे करते. आणि बंदिस्त असल्यामुळे मित्रांनो आपल्याला कुठलीही अडचण येत नाही, कारण की त्यांना काय होते की बाबा आपल्याला चारा सकट टाकायला लागत नाही. चारा टाकला त्यांचं त्याने आपोआप खाते ते, पाणी ठेवलं का त्यांचं त्याने आपोआप पाणी पिते ते. असं तर बंदिस्त शेळी पालनात असं नियोजन करायचं. तर मित्रांनो तुम्हाला आता मी पुढे जाणार आहे की आतमध्ये या ही मी खोली एक तयार केली की जेणेकरून लय थंडी पडली तर शेरड बाबा आत येऊन बसावीत. तर ही बघू शकताय हे असं मी नियोजन केलंय की बाबानो ही एवढा मी आतमध्ये शेरड थंडी पडली का मताने मित्रांनो ह्यात येऊन बसते ती. तर जे एखादी कमजोर शेळी आहे तर एखादी बाबा त्याला शेरड मारते ती बाबा त्या शेळीला त्रास होतो इतर शेरडापासून. तर मी त्यासाठी एक घर आणून ठेवले 7,000 रुपयाचं. ही बघू शकताय की जेणेकरून मी ही ह्यात गुंडाळून आता माझ्याजवळ एक शेळी आहे. ह्या शेळीला काय करते की शेरड भरपूर प्रमाणात संध्याकाळी मारते. तर मी ह्या शेळीला काय करतो मित्रांनो, तर ह्या शेळीला हो ही सवय जाईल की आत जाऊन बसायची. तर ही शेळी आणि ही एक बोकड माझ्याजवळ बारका आहे की कोकर ह्याला शेरड मोठी भरपूर प्रमाणात मारते. तर बघा की मी आत जाऊन बसते ती ह्याला कडे लावून टाकतोय. म्हणजे शेरडाला कसं होते की एखाद्या शेरडाला बाबा दुसऱ्या शेरडापासून आपल्याला भरपूर त्रास त्या शेळीला त्रास होतोय. त्या शेळीला त्रास झाल्यामुळे मित्रांनो शेरड दगावण्याची भरपूर शक्यता असते, कारण भ्या खाऊन शेरड मरते ती काय का. त्यामुळे काय करायचं एखादं असं घर ठेवा की तुम्ही जेणेकरून तुम्हाला वाटते की ती शेळी बाबा आपल्यापासून त्या शेरडापासून त्या शेळीला त्रास होतोय. तर तुम्हाला ही असं नियोजन करायचं मित्रांनो. तर बघू शकता ही बघा आता ही उघडलं तर ही शेरड निवांत बसते ती. आणि थंडी वाजू नये म्हणून मित्रांनो तर मी त्याला एक 1100 रुपये हिटर या थंडीच्या वातावरण आणला होता. तर माझा आता 3-4 महिने झाला म्हणून तुम्ही बघू शकता. तर ही चालू केल्यावर गरम हवा होते मित्रांनो. आणि मला बसण्यासाठी वगैरे मी ही खुर्ची आणून ठेवली मित्रांनो, कारण की आपण शेळी पालन करतोय म्हणजे काही गरीबासारखं आहे ना मित्रांनो, आपण तीन साहेबच आहे एका प्रमाणे. तर झोपण्यासाठी मी माझी बंदिस्त शेळी पालनात मित्रांनो सुविधा केली. तर तुम्ही बघू शकता मी असं संध्याकाळी झोपायच्या टायमाला मी असं वर चढून आपलं निवांतपैकी मस्तपैकी मित्रांनो ह्याच्यावर निवांत झोपून येतो. शेरड माझी निवांतपैकी ह्याच्यात बसते ती. तर बंदिस्त शेळी पालन करताना तुम्हाला अशी हे करायचंय की बाबा असं नियोजन करायचंय की जेणेकरून प्रॉपर तुम्हाला झोपायला करायचं आत शेरड बसते ती मित्रांनो. तर तुम्ही ह्या बंदिस्त शेळी पालनात शेळी पालन केल्यामुळे एक फायदा आहे मित्रांनो आपला, की शेळी फिरत राहिल्यामुळं गोचड्याचा पिसवाचा त्रास होत नाही, चारा घालण्याचा त्रास होत नाही, पाणी घालण्याचा त्रास होत नाही. तर आपल्याला 90% टेन्शन जे आपल्याला असते मागे की बाबा त्याला चारा घालायचा, शेरड सोडायचे, शेरड बांधलेले गाठ्या काढायच्या बाबा हिंडवायला न्यायची. तर ती सगळं टेन्शन आपल्या बंदिस्त शेळी पालन केल्यामुळे आपलं वाचतंय मित्रांनो. तर बंदिस्त शेळी पालन जर करायचं असलं तर असं नियोजन करा, लय खर्च येत नाही मित्रांनो. माझे शेडला एक 50,000 रुपये गेले तर आणि 20,000 मिळून जाळी गेली, असे एक 70-80,000 रुपये मध्ये तुम्ही जर प्रॉपर करायचं झालं तर करू शकता. आणि यामध्ये जवळजवळ एक 70 ते 80 शेरड कसं पण तुम्ही हे करून तुम्ही सेट करू शकताय. तर मित्रांनो बंदिस्त शेळीपालन करताना मला लास्टला तुम्हाला एकच सांगायचं, बंदिस्त शेळीपालन नक्की करा. पण करताना जर तुम्हाला थोडं जर हिंडवायला जर वेळ मिळत असला तर नक्कीच हिंडवा, कारण की काय होते की बंदिस्त शेळीपालन पूर्णपणे बंदिस्त जर केलं तर तुम्हाला नक्कीच ती पाहिजे ती रिझल्ट तुम्हाला कधीच येणार नाही. जसा रिझल्ट तुम्हाला बाहेर हिंडून येईल. एक तासभर तुम्हाला वेळ मिळाला तर ह्या सगळ्यात बंदिस्त शेळीपालन असं करा. पण तासभर जर वेळ मिळाला तर नक्कीच तुम्ही तासभर बाहेर हिंडवा न्या. आणि आपली एवढी माहिती बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. आणि